नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, घर म्हणजे केवळ राहण्यासाठीचं ठिकाण नाही, तर ते आपल्या आयुष्याचं केंद्र असतं. घराच्या दिशांमधून वाहणारी ऊर्जा आपलं आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांततेवर थेट परिणाम करत असतं. अनेकदा कोणतंही कारण नसताना आयुष्यात अडचणी येतात, तेव्हा त्यामागे घरातील दिशा आणि दोष कारणीभूत असू शकतो. म्हणूनच आज आपण घराची दिशा बदलणार तुमची दशा या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आचार्यजी, आज आपण दिशांबद्दल बोलतोय. तर जनरली बरेच जण म्हणतात दिशा 4 असतात, काही जणांच्या मते दिशा 8 असतात उपदिशा पकडून. तर नेमक्या वास्तवामध्ये आपण बघितलं तर वास्तूमध्ये कोणत्या दिशा महत्वाच्या ठरतात? हो, खूप छान प्रश्न आहे तुमचा. दिशा 4 की 8 की 10 की 16? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की वास्तूनुसार दिशाचा उल्लेख 10 प्रकारच्या आहेत. लोकांना वस्तुतः 4 दिशांच्या बद्दल माहिती आहेत खूप, आणि खूप काही लोक 8 दिशा म्हणजे 8 जे आपले कोण, 4 कोण झाले आणि 4 आपली दिशा झाली, असं जर आपण एकत्र मिळून जर बघितलं तर 8 दिशा. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की दिशा 8 नाही, दिशा 10 आहेत. आणि जर आपण अजून जास्त जर आपण माहिती घेतली तर दिशा पूर्णतः 16 आहे. जे 10 दिशाचे जे उल्लेख आहे तर याच्यामध्ये पाताल आणि आकाश हे 2 दिशा आहे. तर हे सगळं एकत्र मिळून ते 10 दिशाचा उल्लेख केलेला आहे शास्त्रांमध्ये. आणि जे आपण वास्तू बघतोय तर वास्तू अनुसार 10 दिशा ते उपयुक्त आहेत. म्हणजे तुम्हाला कोणकोणती वस्तू कुठे कुठे ठेवली पाहिजे हे तर आपण 8 दिशांमध्ये आपण करतोय, पण आपला ब्रह्मस्थान तो कोणती दिशामध्ये, आणि ब्रह्मस्थानची जागा ते म्हणजे पृथ्वी. तर त्याला म्हणतात जे पाताल दिशा आहे तर हा पण एक दिशा आहे. आणि खूप काही वस्तू आपण काय करतो की त्यांना हँगिंग करतो आपण. ते हँगिंग म्हणजे काय, तो आपला आकाश वास्तू आहे. तर असं एकत्र म्हणून टोटल दिशा जे आहे ते 10 दिशा आहे. ते 10 दिशांचा अवलोकन केलं जाणं ते हा खूप आवश्यक आहे. आणि दुसरं, खूप काही लोक जे वास्तूमध्ये जे ऊर्जा बघताय, म्हणजे जेव्हा आपण भूमी परीक्षण करताय, ते भूमी परीक्षण म्हणजे काय, ते पाताल दिशेच्या ते परीक्षण आहेत. म्हणजे ते भूमीमध्ये ऊर्जा कशी आहे. खूप काही लोक जेव्हा वास्तू तज्ञ जात आहे ते म्हणताय की बाबा इकडची जे ऑरा आहे, इकडचं जे वास्तू आहे, इकडची जे एनर्जी आहे ते खूप चांगली आहे किंवा चांगली नाही आहे. ते कसं माहिती पडते, ते जेव्हा आपण पाताल दिशेला बघतोय तेव्हा आपल्याला हे कळतोय. म्हणून 10 दिशाचं अवलोकन केलं पाहिजे. निश्चितच, जसं तुम्ही म्हणालात 10 दिशांचं अवलोकन केलं पाहिजे. सगळ्यांनाच माहितीये की ईशान्य दिशेला मंदिर असलं पाहिजे. पण ईशान्य दिशेला अशा कोणत्या गोष्टी नसल्या पाहिजेत ज्याच्यामुळे आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो? एक तर सगळ्यात महत्वाचं काय की ईशान्य कोण खूप जास्त ऊर्जावान आहे. म्हणजे जर आपण बघितलं जेवढी दिशा आहे ना, सगळ्यात जास्त ऊर्जा ईशान्य दिशेला आहे. म्हणून एवढी चांगली ऊर्जा आणि ऊर्जात्मक दिशेमध्ये जर आपण काही अशी वस्तू ठेवली की जे आपल्यासाठी हानिकारक आहे तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात काहीही घडू शकतो. तर सगळ्यात तुम्हाला आधी सांगू शकतो की कोणती वस्तू, जे तुम्ही प्रश्न विचारला की कोणती वस्तू नाही पाहिजे, तर त्या दिशेला ते तुम्ही शू रॅक ठेवू नका. खूप काही लोक चप्पल जुते ते काढताय आणि शू रॅक ठेवतायत, ते एकदम चुकीचे आहे. नंबर 2, त्या दिशेला वॉशरूम पाहिजे नाही, म्हणजे वॉशरूम एकदम नको आहे. नंबर 3, कचरा कुंडी ईशान्य कोणमध्ये एकदम नको आहे. नंबर 4, खूप काही लोक काय करताय, ते बेडरूम पण ठेवताय.
जर तुम्ही बेडरूम जर ठेवला तरी नकारात्मक ऊर्जाचा प्रवेश घरात होणार. नंबर 5, घरातला कोणताही अशी इलेक्ट्रॉनिक खराब वस्तू ते पण नाही ठेवली पाहिजे. म्हणजे टोटली तुम्ही. आणि अजून एक विषय आहे की जर ईशान्य कोणमध्ये खूप काही लोक असं म्हणतात ठीक आहे देवघर खूप चांगलं आहे आणि आपलं जे रसोईघर म्हणजे जे आपण स्वयंपाक करतोय तर तो पण खूप चांगला आहे. ते दोघांची जर दिशा जर एकत्र आली तर काय प्रॉब्लेम आहे. नाही, हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे रसोईघर पण तिकडे नको आहे. तर यासारखी वस्तू जर तुम्ही ईशान्य कोणमध्ये जर तुम्ही थोडंसं लक्ष दिला आणि ईशान्य कोणमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे देवघर ठेवा तुम्ही पूजा अर्चन वगैरे आणि ते जेवढा तुम्हाला ते कमी सामान तुम्हाला तिकडे ठेवायचं. आणि ईशान्य कोणमध्ये देवस्थान आहे, ऊर्जावान दिशा आहेत. म्हणून जर तुम्ही थोडंसंही लक्ष घरात दिलं की हा वस्तू कधी ठेवायच्या नाही आपण त्या दिशेला तर निश्चितपणे घरात कधी पण तुम्ही आजारी पडणार नाही, घरात कलह होणार नाही आणि घरात जे पैशांचं जे भरभराट आहे ते 100% होणार. आणि जर यासारखी कोणतीही वस्तू त्या दिशेमध्ये जर आली तर निश्चितपणे घरात सक्सेस कधीच भेटत नाही. कोणता जेवढे माणूस राहताना घरात त्यांना कधी सक्सेस मिळत नाही. आणि जर कुणाच्या लग्न होण्याची जर वय आहे तर त्यांचं लग्न पण होत नाही आणि खूप सारी प्रॉब्लेम, खूप आजारी पडतोय माणसं आणि खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स होत आहे. म्हणून थोडंसं लक्ष दिला पाहिजे. लक्ष दिलं तर निश्चितपणे तुमची दिशा नक्की बदलणार. निश्चितच जसं तुम्ही म्हणाला ईशान्य कोणामध्ये किंवा ईशान्य दिशेला कोणत्या गोष्टी नसल्या पाहिजेत, काय असलं पाहिजे हे सगळेच सांगतात, काय नसलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. मला अजून बरेच प्रश्न आहेत, मात्र आपल्या प्रेक्षकांचे देखील फोन यायला लागलेले आहेत. साताऱ्याहून भगवान यादव आपल्याशी जोडले गेलेले आहेत. भगवानजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा बेटा, जन्मतारीख सांगा तुमची. जन्मतारीख हा सांगा. आवाज येणार झालाय तुमचा. 1/6/61. वेळ माहिती आहे का? 1/6/61. जन्म इथं माझा जन्म वेळ नाही माहिती, पण जन्म आमच्या गावीच झालाय, घरी. जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण सातारा जिल्ह्यात येरोळे म्हणून गाव आहे. ठीक आहे, येरोळे. ठीक आहे. आता मी एक सांगतो तुम्हाला. एक तर तुम्हाला कामात यश एकदम नाहीये आणि खूप वर्षापासून काय झालेलं आहे, कर्ज खूप वाढत चाललेलं आहे. ते खरं आहे का? कर्ज खूप वाढत चाललेलं आहे का? आता आवाज येतो तुम्हाला? आवाज कमी येतोय तुमचा. आता कमी येतोय. हा, आवाज. कर्ज खूप वाढत चाललेलं आहे. कर्ज वाढत चाललेलं आहे. दरवर्षी कर्ज वाढत चाललेलं आहे. कमी नाही पण वाढतंय. हो. आता काय करायचं, दर मंगळवारी तुम्ही हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन एक चमेलीचे तेलचा दिवा लावायचे तुम्हाला 10 मंगळवारपर्यंत. आणि नंबर 2, मंगळवारी गायला गौशालामध्ये जाऊन तुम्ही गुळ वाटप करा, म्हणजे गुळ खायला द्या, गुळचं दान करा. आणि नंबर 3, रोज हनुमान चालीसाचा पठण करायचे तुम्हाला. म्हणजे मंगल ग्रह जेवढा जास्त चांगला झाला ना कुंडलीमध्ये, कर्ज तितकं लवकर तुमच्या जाणार. आणि दुसरा, मंगळवारी कधी कर्ज घ्यायचं नाही. मंगळवारी कर्जची परतफेड करा. आणि जे कामात तुम्हाला यश मिळत नाही त्यासाठी एक उपाय सांगतो. दर शुक्रवारी ते जे खडी साखर असते ना ते तुम्ही शिवलिंगभर असा मूठ बनवून तुम्हाला चढवायचं. आणि 3 मूठ हे तुम्ही दर शुक्रवारी 21 शुक्रवारपर्यंत तुमचा नियम ठरवा, तर तुम्हाला यश पण मिळणार. आणि सोबत जे गुलाब इत्र किंवा गुलाब जलच्या माध्यमातून महादेवच्या त्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा, तर तुम्हाला कामात 100% यश मिळणार. तर हे उपाय सगळे जर तुम्ही केले विधिवत तर निश्चितपणे तुमचा कर्ज खूप लवकर उतरणार. काही काळजी करू नका. खूप खूप आशीर्वाद. निश्चितच मला वाटतं भगवान यादव यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्य, जसं तुम्ही ईशान्य कोणाविषयी सांगितलं तसं अग्नी ज्या ठिकाणी असते तिथे किचन असतं, म्हणजे किचनच्या ठिकाणी. पण जर त्या ठिकाणी पाणी असेल तर त्याचा काही परिणाम होतो का? चांगला होतो की वाईट होतो? निश्चितपणे काय की अग्निकोण आहे तो, तर अग्निकोणमध्ये जर जल तत्व आलं तिथे अग्नि तत्व पाहिजे. दक्षिण पूर्व याला आपण अग्निकोण म्हणताय. आणि तिथं अग्नि तत्वकारक जेवढी वस्तू आहेत, तुमची गॅस, चुला किंवा दुसरे काही इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि स्वयंपाकघर तर राहतो, पण जर त्या दिशेला पाणीचा स्रोत आला म्हणजे जलतत्व आला तर निश्चितपणे घरात एक नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तर त्या कंडिशन मध्ये
त्याचे उपाय पण आहेत आणि प्रयत्न केला पाहिजे की या दिशेला जलतत्व एकदम नको आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, दक्षिण पूर्व अपेक्षा दक्षिण पश्चिम दिशेला तुम्ही म्हणजे नैऋत्य कोणला तुम्ही चूज करा, पश्चिम दिशेला तुम्ही चूज करा. जर असं केलं तर निश्चितपणे घरात नकारात्मक ऊर्जा येणार. आणि दुसरं काय, खूप वेळ असं पण बघितलं म्हणजे तिकडचं जे पाणी जे जल राहतो ना त्याच्यामध्ये पण ऊर्जा चांगली राहत नाही आणि ते जेव्हा तुम्ही पिताय ते तुम्ही आजारी पडताय. कारण नकारात्मक ऊर्जा, वास्तू दोष. आणि त्याचं समाधान पण एक आहे की काय केलं पाहिजे, तिथे एक तांब्याची एक पाटी लावून घ्या तुम्ही आणि जे पाणीचा जे स्रोत आहे तिथे तुम्ही निळा रंग आणि जे अग्नीचा स्रोत जिथे आहे तिथे तुम्ही ऑरेंज कलर म्हणजे नारंगी कलर तुम्हाला केला पाहिजे. तर यासारखा जर तुम्ही उपाय समाधान केला की घरात आता तुम्ही म्हणजे हे सगळा प्रकल्प झालेला आहे, आता त्याचे उपाय काय करायचे, कारण की आता अग्नी तत्व जिथं आहे तिथं आपण जल तत्व पण त्याचा स्रोत पण बनवला, तर त्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकतात. आणि हे छोटे छोटे संसाधन आहे, छोटे छोटे संसाधन थोडासाही आपण लक्ष दिला तर तुम्हाला काही मोठी पूजा, मोठे याज किंवा काही मोठे मोठे अनुष्ठान तुम्हाला करायची गरज पडणार नाही. हा एक सोपा आणि खूप साधारण उपाय आहे. अगदीच. प्रत्येक दिशेला काही ना काही महत्त्व असतं आणि त्या महत्त्वानुसारच आपली वास्तुरचना आपण करायला हवी. या विषयासंदर्भात मला अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण घराची दिशा बदलणार तुमची दशा या विषयावरती बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, पुढे जाण्याआधी प्रेक्षकांचे फोन आलेले आहेत. सांगलीहून मुमताज आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम येते. बोला. काय नाही, खरं घरात वाद लागतात आणि धंदा पाण्यात काय एवढं म्हणजे व्यवस्थित नाही. बेटा जन्मतारीख सांगा, तुमची जन्मतारीख काय? माझी जन्मतारीख 15/10/75 आहे. हा, 15/10/75. आणि जन्म ठिकाण निगडी जन्म वेळ माहिती आहे? नाही सर. आणि तुमची एकच प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आहे की घरात वाद खूप जास्त होत आहे, अशांतता खूप जास्त आहे. ते घरात वाद असल्यामुळे काम धंद्यात यश नाहीये, लक्ष्मी टिकत नाही म्हणजे पैसे टिकत नाही, पैसे टिकत नाही म्हणून खूप कर्ज पण वाढत चाललेला आहे. हाच प्रॉब्लेम आहे ना तुमची? हा सर. ते आज आपण वास्तू बद्दल बोलतोय. सगळ्यात आधी तुम्ही घरात एक चेक करा की उत्तर दिशेला आणि ईशान्य कोणला म्हणजे काय काय तुम्ही ठेवलेलं आहे. आजच्या प्रोग्राम पण आपण या विषयावर देतोय. आणि जर ईशान्य कोण तुमच्या बरोबर नाहीये किंवा उत्तर दिशा तुमची बरोबर नाहीये, उत्तर दिशामध्ये जर तुम्ही खूप काही भारी भरकम सामान जर ठेवलं असेल तर त्याला लगेच लवकर काढा. कारण की जे पत्रिकामध्ये दिसतोय की तुमची उत्तर आणि हे ईशान्य कोण हे दोन्ही दिशा मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे घरात वाद आणि घरात कर्ज वाढत चाललेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक खूप चांगला उपाय सांगतो. तुम्ही काय करा, एक लाल रंगचा कोणताही असा ध्वज सारखा ते तुम्ही तुमच्या घरच्या जे मेन डोर आहे तिथं तुम्ही लावा. नंबर 2, मंगळवारी कर्ज कधी घ्यायचं नाही. आणि नंबर 3, एक मुंगा म्हणून एक रत्न असतो, ते मुंगा तुम्हाला घालायचा आणि हा तिसरा बोटामध्ये, नाहीतर तुम्ही लॉकेट पण घालू शकतात मुंगाच्या. ते हे 3 उपाय जर केले ना कर्ज होणार नाही. आणि नंबर 2, एक चांगला उपाय मी तुम्हाला सांगतो. एक लोबान म्हणून एक वस्तू राहते, तर लोबानची धुनी जर घरात दिली तर निश्चितपणे घरात एकदम शांतता राहणार, घरात वाद होणार नाही. आणि घरात शांतता राहिली तर निश्चितपणे लक्ष्मी येणार, कर्ज होणार नाही. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. खूप खूप आशीर्वाद. अगदीच. मुमताज यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तुम्हाला जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, जसं तुम्ही ईशान्य दिशेबद्दल सांगितलं, अग्निकोणाबद्दल सांगितलं, तसंच असं म्हटलं जातं की नैऋत्य दिशेला घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याची बेडरूम असली पाहिजे. पण जर ती तिथे नसेल तर ती कुठे असली पाहिजे, कोणत्या दिशेला, आणि त्याचा काय परिणाम होतो? हो,
वस्तुतः जे घर मालक आहे, ज्याच्या नावावर घर घेतलेलं आहे, नैऋत्य कोण दिशा निश्चितपणे एक बेडरूमची दिशा आहे. पण नैऋत्य कोणमध्ये जर शक्य नसेल तर काय करायचं, तर तुम्ही दक्षिण दिशेला नाहीतर फक्त पश्चिम दिशेला तुम्ही बेडरूम बनवू शकता. पण खूप काही वेळ असं बघितलेलं आहे की लोक त्याची एकदम अपोजिट दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट जर तिथे तुम्ही बेडरूम बनवलं तर हा एकदम चुकीचा आहे. तिथे बेडरूम बनवायचं नाही. आता तुमच्याकडे 3 दिशा आली, एक साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य कोण, पश्चिम आणि दक्षिण. तर तेवढं जर तुम्ही लक्ष ठेवला तर निश्चितपणे खूप चांगला. फक्त तुम्हाला काय करायचं, तुम्ही दक्षिण दिशेला तुम्ही बेडरूम बनवा, पश्चिम दिशेला बनवा. जे तुमच्या डोका म्हणजे ते आपल्याला पश्चिमकडे, जर पश्चिम दिशेला तुम्ही बनवलं तर पश्चिमकडे करा, दक्षिण दिशामध्ये जर बनवलं तर दक्षिणकडे करा. आणि दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य कोणमध्ये जर बेडरूम राहिला तर तुम्ही दक्षिण दिशेकडे तुम्ही तुमच्या हॅड म्हणजे तुमचा डोका ठेवा. जर असं केलं तर निश्चितपणे घरात कधी वाद होत नाही, शांतता राहते, दारिद्र्य कधी येत नाही, कर्ज वाढत नाही, आजारी पडत नाही माणूस. अगदीच. आणखी एक महत्वाचा प्रश्न या संदर्भात तो म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये एंट्री करत असतो तेव्हा जी समोरची दिशा असते त्या दिशेला आपण वास्तू पकडायची की घरातून बाहेर निघतो त्या दिशेला वास्तू आहे, ती दिशा आपल्या घराची आहे असं म्हणायचं, आणि यातला फरक काय? याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. खूप काही लोक काय करतात म्हणजे जेव्हा आपण घरात प्रवेश करतो आणि जर समोर पूर्व दिशा आहे ते म्हणतात आमचं घर पूर्वमुखी आहे. घरातून बाहेर पडताना जर पूर्व दिशा आहे तेव्हा पण लोक तसं म्हणताय. तर याच्यामध्ये जे संशय आहे तो मी तुम्हाला आज दूर करून देतो. आपण जेव्हा घरात प्रवेश करतो ना तो आपला वास्तू आहे, म्हणजे आपण कोणती दिशेला फेस करतोय आणि आपण काय विचारतो की तुमचं घर कोणता मुखी आहे. जर हा प्रश्न विचारला ना तर तुम्ही घरातून बाहेर निघताना कोणती दिशा आहे तो आपला घरचा मुख आहे. म्हणजे जर घरातून आपण बाहेर पडलो आणि समोर पश्चिम दिशा आहे तर निश्चितपणे लोक म्हणतात आमचं घर पश्चिममुखी आहे. पूर्व दिशा आहे समोर तर आमचं घर पूर्वमुखी आहे. याच्यामध्ये खूप काही लोक जे घर विकताय ना ते पण कधी कधी मूर्ख बनवून देताय माणसाला. म्हणजे ते म्हणताय नाही, तुम्ही जेव्हा घरात प्रवेश करताय ना तर समोर पूर्व आहे ना, समोर उत्तर आहे ना. ते नॉलेज आपल्याला पाहिजे. म्हणजे घरातून बाहेर निघताना जे दिशा आहे ना आपला घर त्या मुखीला कळलं पाहिजे. तर तुम्ही एवढा लक्ष ठेवा की तुमच्या घर कोणता मुखी आहे. अगदीच. आचार्यजी, आपण आज बोलतोच आहोत या विषयावर की घराची प्रत्येक दिशा ही आपली दशा बदलणार आहे. तर मला असं विचारायचंय की सगळ्याच घराच्या ज्या दिशा आहेत त्यातून चांगली ऊर्जा येण्यासाठी काय उपाय करायला हवं? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खूप काही वेळ लोक वास्तू चांगल्या ठेवण्यासाठी तोडफोड करताय की हे तोड करा, हे फोड करा. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की घरात तोडफोड केली तर तुम्हाला परत एकदा वास्तू शांती करावी लागतील. कारण तोडफोड केल्यानंतर घरच्या वास्तू पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातो. घरात अशांतता, दारिद्र्य हे सगळं प्रवेश करून जातो. म्हणून एकदा तुम्ही घर तयार करा, पण तुम्हाला कधी रिकन्स्ट्रक्शन करायचं किंवा वास्तू अनुसार काही तुम्ही तोडफोड करताय ना तर एकदा वास्तू शांती करणं फार गरजेचं आहे. पण खूप काही सामान्य टिप्स आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या वास्तू एकदम चांगला ठेवू शकता. नंबर 1, जे तुमच्या अग्निकोण आहे तिथे दर मंगळवारी तुम्ही एक दीप प्रज्वलित करा. नंबर 2, घरच्या मुख्य द्वार जे आहेत तिथं रोज सकाळी सकाळी तुम्ही पाणी टाका. आणि पाणी टाकताना जर जे तुमचं भांडा जर तांब्याचं आहे तर अजून चांगलं आहे. आणि नंबर 3, घरच्या बाहेर रंगोली नियमित काढा आणि दुसरा दोन्हीही बाजूला स्वस्तिक काढा. हे नियम ठरवा आपला. जर इतकं केलं ना तर मी तुम्हाला सांगतो वास्तू अनुसार थोडेफार जर दोषही असेल तर तुमच्यावर कोणताही कुपरिणाम, दुष्परिणाम होणार नाही. काही काळजी करू नका. जसं तुम्ही घराबद्दल बोललात, बरीच लोक आता शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतात, तर फ्लॅट आणि घरासाठी सारखेच नियम आहेत का? हो, दोघांसाठी सारखेच नियम आहे. फक्त
थोडेफार त्याच्यामध्ये चेंजेस आहेत आणि मी लोकांना सांगतो की फ्लॅटच्या जे वास्तू आहे तिथे 70-80% ही जर वास्तू बरोबर ठरला ना तर काही काळजीची गरज नाहीये, काही चिंता करू नका. निश्चितच घराची दिशा खरंच आपली दशा बदलू शकते आणि त्याचं खूप महत्व आहे. आज तुमच्याकडून कळलं, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद. श्रीवर्च समायुषम आरोग्यम माविदाचोनम मह्यते धनम धान्यम पशुम पुत्र पौत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायुः. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.